नमस्कार, मी आहे सुरेखा गायकवाड. एकटे राहायला शिका, जुळून घ्यायला शिका, नाकारायला पण शिका. जिथे तुमचा आदर केला जात नाही अशी जागा सोडायला पण शिका. माणूस काय आहे तर फक्त परिस्थितीने बनवलेला पुतळा आहे. आनंदाला कोणताही मार्ग नाही. माणसाला स्वतःचा रस्ता स्वतः तयार करावा लागतो. ही गोष्ट ज्यांनी समजून घेतली ना, आनंदाने त्यांची रेषा ओलांडली. जेवढा त्याग करशाल तेवढे पण मिळवशाल. लोक काय म्हणतील? पहिल्या दिवशी हसेल, दुसऱ्या दिवशी मजाक उडवतील, तिसऱ्या दिवशी विसरून जाईल. याच्यासाठी लोकांची पर्वा करू नका. जे योग्य आहे ते करा, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. लक्षात ठेवा, जीवन तुमचे आहे, लोकांचे नाही. कोणी स्तुती करत असेल तर लगेच सोडू नका. लक्षात ठेवा, स्तुतीच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहते. समस्या आपल्या जीवनात बिना कामाच्या येत नाही. त्यांची येणे एक इशारा आहे की आपल्याला आपल्या जीवनात बदलायचे आहे. जीवनात सर्वात चांगले आणि वाईट या गोष्टी आहेत ज्या कधी थांबत नाही. हे एक वयानंतर प्रत्येकाला समजू लागते. दिवस चांगले असो किंवा वाईट, दोन्ही पण निघून जातात. जीवनाचे काही अध्याय असे असतात की त्यांना आज नाही तर उद्या बंद होणारही आहे. त्यामुळे आपल्यासाठी नाही आहे त्याला जबरदस्तीने पकडून काय फायदा? मग तुम्हाला आयुष्यभर एकटे राहा, पण बळजबरीने कोणाशी तरी नाते जोडण्याचा आग्रह धरू नका. हिशोब ठेवा. आजकाल लोक लवकर विचारतात की तुम्ही माझ्यासाठी काय केले आहे. आयुष्यात पुढे जायचे असेल तर कधी मागे सरकावे लागते. कद्र आणि वेळ भी खूप कमालीची आहे. ज्याची कद्र करतो ते वेळ देत नाही, आणि ज्याला वेळ देतो ते महत्त्व करत नाही. संभव नसेल तर साप नाही म्हणा. प्रत्येकाला थांबायला लावू नका. जगामध्ये असे माणसे आहेत ज्यांना तुम्ही पण किती प्रेम दे, सन्मान द्या, तरी पण तुम्हाला ते धोका देतात. कारण तुम्ही लोकांचे चारित्र्य कधी बदलू शकत नाही. जर कोणी तुमच्या सोबत राहत नसेल तर तुम्ही त्यांना मोकळे करा. पकडून ठेवलेल्या नात्यात कधी शांतता नसते. जरुरी नाही की गोड खाऊ ही तोंड गोड करायचे, त्यापेक्षा गोड बोलून कोणाच्या जीवनात गोड आणा. शांत राहूनही तुम्ही जाणून घेऊ शकता की तुम्ही कोण आहेत. माहीत आहे लोक आपली कदर का नाही करत? कारण आपण त्यांना विश्वास देतो की आपण त्यांच्यासाठी आहे. त्यामुळे त्यांना वाटते की ते जेव्हा पाहिजे तेव्हा आपला फायदा घेऊ शकतात. जसे पाहिजे तसे तुमच्याकडून घेऊ शकतात. नाते त्यांच्यासोबत ठेवा जे इज्जत आणि सन्मान देते. म्हणजे गद्दारी करणाऱ्याचा काही फायदा नाही. डोळ्यातले पाणी हृदय दुःखी झाल्यावर येते, किंवा दुःख झाल्यावरती निघाल्यावर चालेल, पण कोणाचे हृदय दुःखी नाही झाले पाहिजे. आपण माणसे नाही, आपले कर्म वापस येते. आजच्या काळात कोणी आपले नसते. लोक फक्त तोपर्यंत आपले असतात जोपर्यंत त्यांचा स्वार्थ असतो. मग तुमचे असणे काय आणि नाही काय यांनी काही फरक पडत नाही. वेळ कधी थांबत नाही. आज जर तुमची वेळ वाईट असेल तर उद्या चांगली वेळ अवश्य येईल. तुम्ही निस्वार्थी भावाने कर्म करा आणि तेच तुमच्या हातामध्ये आहे. आणि जीवनामध्ये किती पण दुःख येऊ किंवा जाऊ, कधी दुःखापासून पळू नका. किती भी कोशिश करा, संकटे तुम्ही कधीही तुमचा पाठलाग करणे सोडत नाही. त्यामुळे संकटांना सामोरे जा. जे लोक बोलतात ना की त्यांच्याकडे वेळ नाही आहे, पण त्यांच्याकडे वेळ भरपूर असतो, पण त्यांना वेळ तुम्हाला नाही द्यायचा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा की त्यांचे मन भरलेले आहे. ही गोष्ट तुम्हाला जितकं दुःख देईल तितके तुम्ही खाईमध्ये पडण्यापासून वाचशाल. पण नंतर त्यांच्या समोर वेळेची भीक मागू नका. कोणाला काही बोलण्याच्या पहिले एकदा जरूर विचार करा. जर तेच शब्द तुम्हाला म्हटले तर तुम्हाला कसे वाटेल? जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमचे कोणी नाही आहे, तर आकाशात बघा. तिथे जे आहे ना ते नेहमी तुमचेच आहे आणि ते नेहमी तुमचेच राहणार. कधी दुश्मनाची मदत करावी लागली तर झुकू नका, कारण आपण दिलवाले आहे. बदला घेणे तर बुजदिलवाल्या लोकांचे काम आहे. चयन करा तो मार्ग ज्यामुळे कर्माचे श्री होते. ज्या लोकांना आपल्या ध्येय काय आहे ते माहीत असते, ते लोक लोकांच्या बोलण्यावर ध्यान देत नाही आणि नेहमी त्यांच्या कामात राहतात आणि ध्येय गाठतात. जे लोक दुसऱ्याच्या बोलण्यात येतात ते दुसऱ्यांचे नुकसान करतात व आपले बी नुकसान करतात. कोणाच्या वर्तमान बघून मजाक उडू नका, कारण वेळ बदलत राहते. वेळेनुसार कर्म बदलत राहते आणि कर्मापासून भाग्य बदलते. वेळेत इतकी ताकद आहे की ते कधी पण कोणाचे भी नशीब बदलू शकते. मनात जे आहे ते साफ करा, कारण खरं बोलल्याने निर्णय होतो आणि खोटं
बोलल्याने लांब होते. माणसाला ओळखायचे असेल तर फक्त म्हणा की मी त्रासात आहे, मग तो माणूस त्याची अवकात दाखवून देईल. विश्वास नाही आहे तर करून बघा. तुम्ही शांत राहा. स्थिती कशी पण असली तर बदलणार जरूर. तुम्हाला माहीत नाही, पण तो त्याचे घर जाळत आहे, जो स्वतःच्या घराची तक्रार इतरांना सांगत आहे. देव जेव्हा खुश होतो, जेव्हा तो बघतो एवढे दुःख असताना माणूस त्याच्यावर विश्वास ठेवतो. आणि तुम्ही विश्वास ठेवा की तुमच्या प्रत्येक विश्वासाची किंमत वेळ आल्यावर जरूर मिळेल. सहन करणारा जेव्हा त्रासात असल्यावर पण हसत आहे तर त्याचा बदला स्वयं श्रीकृष्ण घेतो. माणसासाठी दोनच गोष्टी खास आहे: देवाची भीती, देवाचा दर असेल तर माणूस पाप करणाऱ्यापासून वाचेल, आणि देवाचा दर असेल तर त्याची कृपा राहणार. आपण ज्याची जितकी फिक्र करतो तेच लोक आपल्याला समजून घेत नाही. जीवनात परेशानी जितकी पण असो, चिंता केल्याने ती आणखीन जास्त होते. शांत राहिल्याने बिलकुल कमी, आणि धीर धरल्याने खत्म होते. आणि परमेश्वर आभार मानल्याने सुख आनंदात बदलते. जीवन खूप लहान आहे. जे आपल्यासोबत चांगले काम करते त्यांना धन्यवाद म्हणा, आणि जे चांगला व्यवहार करत नाही त्यांना हसून माफ करा. जर तुम्ही दुःखावर ध्यान देशाल तर नेहमी दुःखी राहाल, आणि सुखावर ध्यान देशाल तर नेहमी सुखी राहाल. तुम्ही ज्या गोष्टीवर ध्यान देशाल ती गोष्ट सक्रिय होईल आणि तुमच्या जीवनात प्रवेश करणे चालू करेल. हाच नियतीचा नियम आहे. हृदयाने जे देता येते ते हाताने होत नाही, आणि शांत राहून जे बोलले जाते ते शब्दाने होत नाही. चिंता करू नका, कारण ज्याने तुम्हाला या जीवनात पाठवले आहे त्याला तुमची जास्त चिंता आहे. संबंधाला केवळ वेळेची नाही तर समजून घेण्याची जरूरत आहे. श्रीकृष्ण सांगते की तुम्ही या विश्वात कोणाला गमावल्याला घाबरता, हालाकी या संसारात तुमचे काहीही नाही आहे. चिंता सोडा आणि झोपा. परमेश्वर तुमची सर्व चिंता आणि परेशानी पेक्षा खूप मोठा आहे. माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्यामध्ये काही ना काही गुण अवश्य आहे. मधमाशी बनून गुणरूपी गोडवा एकत्रित करत राहा. चांगले आहे का म्हणल्यावर कोणते चांगले होते तरी ह्या गजबजलेल्या दुनियेत कोणी स्वतःचे असले तरच असे होते की चुकीच्या मानसिकतावाले लोक समजून सांगितल्याने समजून जाते. तसे कृष्णामध्ये महाभारत होऊ दिले नसते. चांगल्या विचारात इतके व्यस्त होऊन जा की चुकीचे विचार तुमच्या मनात आलेच नाही पाहिजे. लोकांच्या कामात येत राहा, कारण नियतीचा एक वसूल आहे की ज्याच्या विहिरीचे पाणी सर्व लोक पितात ती विहीर कधीच आटत नाही. तसेच ज्या माणसाने स्वतःची सवय बदलल्या त्यांचा उद्याचा दिवस नक्की बदलेल, आणि ज्यांनी नाही बदलली त्यांच्यासोबत काल पण तेच होते आणि उद्या पण तेच होईल. आपल्याकडे जे आहे ना त्याचा आनंद आपण तेव्हाच घेऊ शकतो जेव्हा आपल्याकडे जे नाही आहे त्याचा विचार करणे सोडून देऊ. बिगर कामाची कोणी तुमची इज्जत करत नाही, त्यामुळे स्वतःला इतके सक्सेस बनवा की बिगर कामाचे लोक तुमची इज्जत करेल. जगामध्ये शक्तिशाली माणूस तोच असतो जो धोका खाऊनही लोकांची मदत करणे सोडत नाही. ज्या दिवशी आपले मन परमेश्वरावर स्मरण करून आणि दिलचस्प घेणे सुरू करते त्या दिवसापासून आपली परेशानी या बी आपल्यामध्ये दिलचस्प घेणे बंद करते. प्रत्येकाला चांगलं समजणे सोडा, कारण वरून माणसे ते राहत नाही जे आपल्याला ते दिसतात. देव फक्त दिशा दाखवतात, तर त्या रस्त्यावर चालणे आपले काम आहे. वास्तविकमध्ये जर आपल्याला चालायचे नसेल तर देवाला दोष देणे व्यर्थ आहे. काही माणसे आपल्याकडून सवयीमुळे किमती नाते तोडतात. काही माणसे आपले नाते सांभाळण्याच्या नादात आपली कद्र करणे सोडून देतात. माणूस बना, केवळ नाव रूपाने आणि चेहऱ्याने नाही तर हृदयाने, ज्ञानाने, बुद्धीने बना. कोणते बी काम असो, कोणते बी कारण असो, चिडू नका, क्रोध करू नका, जोरात ओरडू नका. मनाला शांत ठेवा, मग निर्णय घ्या. कारण त्रास आवाजाने नाही तर शांत राहून कमी होतो. त्रास फक्त तुम्हाला होईल, दुःख पण तुम्हालाच होईल. मन शांत ठेवशाल तर सुख पण तुम्हालाच होईल. खरा मोठा माणूस तोच असतो ज्याला भेटल्यावर कोणी लहान आहे असंच त्यांना नाही वाटले पाहिजे. माणसाची ओळख करायची असेल तर चेहऱ्याने नाही तर चारित्र्याने करा. कारण सोनं शक्यतो लोखंडाच्या
तिजोरीत ठेवले जाते. केवळ त्या माणसाला तुमची टीका करण्याचा अधिकार असतो जे तुम्हाला संकटात पण तुमची मदत करतात. हो, वेळ खूप विचित्र आहे, म्हणून त्याच्याबरोबर चला. नशीब बदलून टाकेल आणि नाहीतर नशीबही बदलून टाकेल. ज्यांना समजून मग्न होत असेल तर बस हीच प्रसन्नता तुमच्या दुःखाचे कारण आहे. त्या माणसाचे भटकणे तर पक्के आहे ज्याच्या सोबत नकारात्मक लोक राहतात. प्रेम नेहमी क्षमा करणे पसंत करते आणि अहंकार नेहमी क्षमा मागितलेली ऐकणे पसंत करते. जे माणसे आपल्या यशाची कामना ठेवते त्यांनी देवाला पूजावे. माणूस जे पाहिजे ते बनू शकतो, फक्त विश्वासासोबत इच्छावरती लगातार काम केले तर. परक्यांना आपले बनवणे इतके कठीण नाही जितके आपल्या माणसांना आपले बनवणे असते. खूप नम्रता पाहिजे नाते निभावण्यासाठी. फसवणूक आणि कपटीपणातून फक्त महाभारत होते. जर तुम्ही कोणासोबत जर मित्रता करू शकत नसाल तर शत्रुता बी करू नका. माणसाचे जीवन फक्त कर्मावर चालते. जसे कर्म असते तसे त्याचे जीवन असते. श्रीकृष्ण सांगतात की आपल्या आयुष्यात कधीही आनंदात कुठले पण वचन दिले नाही पाहिजे, किंवा रागात असल्यावर उत्तर देऊ नका, किंवा दुःखात असल्यावर निर्णय कधी घेऊ नका. कोणाचे काम करण्यापेक्षा आपल्या कामावर पूर्ण लक्ष द्या. श्रीकृष्ण म्हणतात की मीही या सृष्टीचा रचनाकार आहे. मीही या सृष्टीचा पोषण करणार आहे आणि मीच या सृष्टीचा विनाश करणार आहे. श्रीकृष्ण म्हणतात जगात धर्माची हानी होते तेव्हा अधर्माचा विजय होतो. मग मी ह्या पृथ्वीवर अवतार घेतो. जीवनात सर्व संपले असे कधीही होत नाही. नेहमी नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते. लहान लहान चुका होऊ नये म्हणून प्रयत्न करा, कारण माणसाला डोंगराने नाही तर दगडाने ठेच लागते. इच्छा पूर्ण झाली नाही तर राग वाढतो आणि इच्छा पूर्ण झाल्यावर रोग वाढतो. रडल्याने माणसं कमजोर बनते हे चुकीचे आहे. खरंच रडून तुटलेला माणूस सर्वात मजबूत असतात. खूप महागात पडते ते प्रेम ज्यात स्वतःला स्वस्थ केले जाते. जे आपल्याकडे त्यांच्यात आनंदी राहा. आपल्यासारखे जीवन जगणे लोकांचे स्वप्न असू शकते. दुःख तर तेव्हा होते जेव्हा आपण आपले समजतो, तेव्हा त्याच्या नजरेत आपले काहीही महत्त्व राहत नाही. आयुष्याच्या प्रवासात असे अनेकदा घडते की कठीण निर्णय हाच सर्वोत्तम असतो. प्रत्येक जण विश्वास आणि आत्मविश्वासाबद्दल बोलतो, पण जो तुटला आहे त्याला ते माहीत आहे की विश्वास काय आहे. जर तुम्ही त्या माणसाला शोधत असाल की तो माणूस तुमचे जीवन बदलेल तर एक वेळेस आरशामध्ये बघा. खूप कठीण आहे जीवनाचे खरे रूप समजणे. कोणाला हरवणे खूप सोपे आहे, पण कोणाला जिंकणे खूप कठीण आहे. जबाबदारी माणसाला वेळेच्या पहिले मोठे बनवते. वेळ ते आहे ज्याला आपण सर्वात जास्त अपेक्षा करतो, पण आपण त्याचा उपयोग आपण चुकीच्या पद्धतीने करतो. जेव्हा कोणासोबत नातं तोडायचे असेल तर सर्वात पहिले गोड बोलून सोडून देतो. डोळ्यावर झोप खूप आहे पण झोपायचे नाही आहे. हीच वेळ आहे काहीतरी करण्याची. याला गमवायचे नाही आहे. जे प्राप्त आहे तोच पर्याप्त आहे. या दोन शब्दात खूप सुख खूप आहे. आयुष्यात वादळ पण खूप जरुरी आहे. तेव्हा माहीत होते कोण बाजूला सरकतात. ज्यांना त्यांच्या चुका दिसत नाहीत त्यांच्यापासून लांब राहणेच योग्य आहे. कोणतेही नाते आपल्याला मर्जीने जोडत नाही. नाते कोण कधी कसे भेटायचे हे सर्व देवाच्या हातात असते. मान आणि सन्मानच्या युद्धात एकटे राहायचे असेल तर राहा, पण कोणाच्या समोर स्वतःला तुटू देऊ नका. म्हणजे स्वतःचा सन्मान करा. हृदय स्वच्छ आणि मकसद बरोबर असेल तर कोणाच्या रूपात ईश्वर तुम्हाला मदत करेल. कधी नाराज होऊ नका. आयुष्यात अचानक चांगले मोड घेऊ शकते. कधी कोणावर डोळे उघडे ठेवू नका, कारण जग इतके बी चांगले नाही आहे की तुमचा विश्वासाला कायम ठेवते. दुवा कधी सोबत सोडत नाही आणि बददुवा कधी पाठलाग करणे सोडत नाही. नष्ट तर सर्व हळूहळू होते, पण समजले अचानक शांत राहणे एक साधना आहे आणि विचारपूर्वक बोलणे एक कला. जो माणूस स्पष्ट, साफ आणि सरळ बोलतो त्याची वाणी
तीव्र आणि कठोर असते, पण असं माणूस कधी कोणाला धोका देत नाही. जीवनात त्यागाशिवाय कोणतीही गोष्ट सोपी नाही. प्रत्येकाला बुद्धी असते, पण चालाकी करायची की इमानदारी करायची हे संस्कार अवलंबून असते. लढण्याची ताकद सर्वांकडे असते. कोणाला जिंकणे पसंत असते तर कोणाला नाते. जीवनाला कधीतरी मोकळे सोडा, कारण खूप जपून ठेवलेली वस्तू वेळेवर भेटत नाही. 2 अक्षराचे होते लक, 2.5 अक्षराचे होते वक्त, 3 अक्षराचे होते नशीब, 3.5 अक्षराचे होते किस्मत. हे चारही शब्द मेहनतच्या समोर छोटे आहे. ज्यांनी वेळेवर साथ दिली त्या नात्याची कद्र वेळेपेक्षा पण जास्त करा. हृदयाने जे दिले जाते ते हाताने नाही तर मौन ठेवल्याने सांगू शकतो. ते शब्दाने नाही. ज्याने आपल्याला मनावर ताबा केला त्याच्या ह्या यशाला देव पण रोखू शकत नाही. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी थँक्यू. धन्यवाद.